आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मी बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम अभिवादन करतो। सालाबाद प्रमाणे यंदाही बहुजन सेनेचा 6 डिसेंबर 2025 रोजी जाहीर अभिवादन सभेचा कार्यक्रम होणार आहे। तरी मी आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने या व बहुजन सेना संघटनेच्या वतीनं नाश्ता वाटप सालाबाद प्रमाणे या ठिकाणी महाड चौदार तळे येथे अखंड बौद्ध समाजाच्या वतीनं दीप प्रज्वलन हे केलं जातं। बहुजन सेना संघटनेच्या वतीनं मी मागणी करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब की सर्व स्टेशनचे जर नामांतरण होत असेल तर कित्येक वर्षापासून आमचा बौद्ध समाज दादर या नामांतरासाठी झटत आहे। तर दादर या स्टेशनचं नाव चैत्यभूमी हे झालंच पाहिजे ही आमची अखंड बहुजन सेना या संघटनेची मागणी आहे। कित्येक वर्ष आम्ही त्याग करायचा, संघर्ष करायचा, वेळोवेळी आम्हाला फसवलं जातंय। तर मी ह्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतून महाडचा ऐतिहासिक क्रांतीभूमी सुपुत्र म्हणून सांगतोय, आपण लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि दादर या स्टेशनचं नाव नामांतर करून चैत्यभूमी हे करावं। जय भीम, जय शिवराय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आम्ही कर्नाटक राज्यातून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व युनिट घेऊन या ठिकाणी आलो आहोत। दरवर्षी आम्ही या ठिकाणी महाड मार्गे, वनद मार्गे आणि आंबोडी मार्गे चैत्यभूमीला जातो आणि दीपेश भाऊनी जी मागणी केली, आधी रास्त मागणी केली आहे की या जो महापरिवर्तन दिन आहे या महापरिवर्तन दिनानिमित्त सरकारला असं आम्ही आव्हान करतो की लवकरात लवकर या ठिकाणी दादरचं चैत्यभूमी असं नामांतर झालंच पाहिजे आणि त्यासाठी कर्नाटक नव्हे तर संपूर्ण देशातून सर्व संघटनांनी या ठिकाणी मोठा लढा उभा करून हे नामांतरण यशस्वी घडून आणू एवढं मी सांगतो। आणि परत एकदा जय भीम आणि जय भारत आणि तुम्हाला धन्यवाद देतो। कर्नाटक राज्यातून या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व पदाधिकारी घेऊन दरवर्षी येतो, पण या भूमीतले भूमिपुत्र दीपेश भाऊ यांच्याकडून या ठिकाणी या कर्नाटकून आलेल्या सर्व भीमसैनिकांची राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची अशी योग्यरित्या या ठिकाणी त्यांच्याकडून सोय होते आणि अशा भूमिपुत्राच्या या लढ्यामध्ये आम्ही सामील आहोत। लवकरात लवकर हा नामांतराचा लढा त्यांच्या माध्यमातून यशस्वी हो आणि दीपेश भाऊंच्या माध्यमातून आपण देखील या लढ्यासाठी उभे आहोत।